नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देवाने जन्ममृत्यूचे चक्र निर्माण केले आहे, त्यामुळे मरणाच्या भीतीने माणसे देवाकडे जातात. नाहीतर मृत्यू हा कोणालाच टळला नसता. नाहीतर आजच्या या कलियुगात माणूसच देव बनून बसला असता. या स्वार्थी दुनियेत कोणी कोणाला विचारतं तरी कुठे? लोक देवावर तेव्हाच विश्वास ठेवतात जेव्हा त्यांना काही मागण्याची इच्छा मनात असते. जीवनातील काही कटू सत्यामुळेच माणसाच्या मनाचे डोळे उघडतात आणि मनाचे डोळे उघडले की मगच त्यांना देवाचे दर्शन घडते. बहुतेकदा जवळजवळ सर्वच लोक जीवनात असेच करतात की जेव्हा त्यांना कोणतीही अडचण येते तेव्हाच त्यांना देवाची आठवण येते. परंतु आपण तरी असे करू नका. जसे की दुःखात जेवढे भगवंताचे स्मरण होते तेवढे सुखातही स्मरण केले पाहिजे. आपल्या आयुष्यात जे काही चांगले किंवा वाईट घडते ते आपल्या कृतीवर आणि आपल्या मागील जन्मावरच आधारित असते. आपण मागे जसे कर्म केले असेल तसेच फळ पुढेही मिळते. म्हणूनच देवाला प्रार्थना करा की हे स्वामीराया, मला वाईट कर्मापासून दूर ठेवा आणि माझे रक्षण करा. असे म्हणतात की भगवंताच्या संमतीशिवाय एक पानही हलू शकत नाही. आपल्याला वाटते की सर्व काही मीच करत आहे, पण आपण तर फक्त निमित्त आहोत. आपल्याला जीवनाचा सर्व दोर हा वरती बसलेल्या परमेश्वराच्या हातात आहे. त्यांच्या इच्छाशिवाय आपण एक श्वासही घेऊ शकत नाही. म्हणून जीवनाचे सर्व सत्य जाणून देवाला आपलंसं करून घ्या. मग तो तुमच्यापासून कधीच दूर जाणार नाही. कारण देवाला मंदिरापेक्षा आपल्या हृदयात राहणे जास्त आवडते. मंदिर हे फक्त 4 भिंतींनी बनलेले असते, तर आपले हृदय हे आपल्या विवेकाशी आणि भावनांशी जोडलेले असते. नेहमीच आपण ही भावना ठेवावी की मला जे काही मिळाले ते सुद्धा चांगलं आहे आणि जे मिळालं नाही ते सुद्धा चांगलं आहे. कारण माझ्यासाठी काय बरोबर आणि काय अयोग्य हे देणाऱ्या देवालाच माहिती असतं. म्हणूनच देवाला फक्त शब्दाने नाही तर मनापासून प्रार्थना करावी. कारण जे बोलू शकत नाहीत त्यांचीही देव ऐकतो. त्याप्रमाणे थोडेसे औषध शरीराचे रोग बरे करते, त्याचप्रमाणे भगवंताचे चिंतन करून त्यांच्यावर आपले मन एकाग्र केल्याने आपले मन जगातील सर्व रोगांपासून शांत होते. देव हा शब्दाच्या पलीकडचा असतो. तो शब्दात कधीही सापडत नाही. देव मूर्तीत नाही, तो दगडातही सापडत नाही. देव माणूस नाही, तो प्रत्येक माणसात सापडत नाही. देव या जगाच्या पलीकडे आहे. त्यांचे अस्तित्व हे पूर्ण ब्रह्मांडच आहे आणि तो संसाराचा त्याग करूनच सापडतो. जर तुम्हाला देव पाहायचा असेल तर शरीराच्या डोळ्यांनी नाही तर मनाच्या डोळ्यांनी पहा. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत तो दिसेल. जर तुम्हाला देवाकडून क्षमा हवी असेल स्वतः इतरांना तर क्षमा करायला शिका. तुमचेही स्वामींवरती प्रेम असेल तर स्वामी आई तू माझे सदैव रक्षण कर अशी कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. देव म्हणतो, अरे माणसा, दुःखी होऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. डोळे बंद करून माझ्यावर लक्ष केंद्रित कर. मी सदैव तुझ्या आजूबाजूलाच असतो. ज्याप्रमाणे शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे त्याचप्रमाणे आत्म्याच्या आनंदासाठी ध्यान हे आवश्यकच आहे आणि ईश्वर प्राप्तीसाठी समर्पण हे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे थोडेसे औषध शरीराचे रोग बरे करते त्याचप्रमाणे भगवंताचे चिंतन करून त्यांच्यावर आपले मन एकाग्र केल्याने आपले मन जगातील सर्व रोगांपासून शांत होते. कधीही इतरांच्या त्रासावर आनंदी होऊ नका. कारण देव तुम्हाला तेच देतो जे तुम्हाला जास्त आनंद देते. भक्ती म्हणजे जेव्हा तुमचा जीवनातील सहभाग इतका मजबूत असतो की तुम्हाला स्वतःची काळजी नसते. बुद्धीला सत्यावर विजय मिळवायचा असतो, पण भक्ती फक्त सत्य स्वीकारते. आपण देवाला जितक्या आतुरतेने शोधतो तितक्याच आतुरतेने देवही आपल्याला शोधतच असतो. तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तेव्हाच तुम्ही देवावर विश्वास ठेवू शकाल. कारण देव आपल्यातच आहे. तुम्हाला जे हवे आहे ते मिळाले नाही तर निराश होऊ नका.
कारण देव तुमच्यासाठी जे चांगले आहे तेच देतो. देव तुम्हाला शिक्षाही देत नाही आणि क्षमाही करत नाही. तो तुमच्या कर्माचे फळ देऊन न्याय करतो. जेव्हा तुम्हाला समजेल की सर्व काही ईश्वराच्या इच्छेनुसार घडते, तेव्हा तुमच्या जीवनातील सर्व समस्या संपतील. पण स्वतःला कधीही एकटे समजू नका, कारण देव हा सदैव तुमच्या सोबतच असतो आणि तुमचे रक्षण करतो. जर तुम्ही खऱ्या मनाने प्रार्थना केलीत तर ती नक्कीच देवापर्यंत पोहोचते. आयुष्यात कितीही वाईट वेळ आली, कितीही संकटे आले, तरी तुम्ही देवावरचा विश्वास ठेवा, कारण तोच कधीही ती वेळ बदलू शकतो. देवाची इच्छा असेल तर तो गरिबालाही राजा बनवू शकतो. म्हणून आजच्या दिवसावर कधीही गर्व करू नका. तुमचाही स्वामी शक्तीवरती विश्वास असेल तर स्वामी आई तू खूप ग्रेट आहेस अशी कमेंट करा आणि देवाला प्रार्थना करा की हे परमेश्वरा, आम्हाला इतका आनंद दे की अहंकार निर्माण होणार नाही आणि एवढे कष्ट सहन करता येईल तेवढे द्या, पण आम्हाला तुमच्यापासून कधीच दूर करू नका. जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा देव कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्या मदतीला हा येतच असतो. पण त्यांची अट एकच असते, ती म्हणजे त्यांची खऱ्या मनाने आठवण ठेवावी. या स्वार्थी जगात लोक इतरांकडून निष्ठेची अपेक्षा करतात, पण स्वतः काय करताय ते कधीच पाहत नाहीत. जर देवाने नवं स्वीकारला न केले स्वीकार तर लोक देवही बदलतात. प्रत्येकाचे नशीब लिहिणे जर देवाच्या हातात असते तर त्याने सर्वांचे नशीब सारखेच लिहिले असते. पण आपले नशीब लिहिणे हे आपल्या कृतीवर अवलंबून असते. म्हणूनच प्रत्येकाची अवस्था ही वेगवेगळी असते. म्हणून देव म्हणतात, अरे माणसा, एवढा अभिमान बाळगू नकोस, कारण या विश्वात तुझ्या माझ्यासारखे लाखो लोक आहेत जे राज्य करूनही धूळ खात पडले आहेत. अनेकदा देव मूक लोकांच्या प्रार्थना त्वरित ऐकतात, कारण त्या हृदयातून येतात आणि शब्द किंवा जिभेने नव्हे. नेहमीच देव आपल्या चांगल्या लोकांची परीक्षा घेत असतो, पण देव नेहमीच त्यांच्या सोबत असतो. फक्त तुमचे कर्म तितकेच शुद्ध आणि आचरण तितकेच शुद्ध असावे लागते. म्हणून स्वामींना धन्यवाद स्वामी, श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. श्री स्वामी समर्थ, जेव्हा तुमच्याकडे आणि माझ्याकडे तुझा प्रकाश आहे तेव्हा मला जगाच्या अंधाराला घाबरण्याची काय गरज आहे. ज्यांचा स्वतःवर विश्वास आहे तेच देवावर विश्वास ठेवू शकतात, कारण देव आपल्यातच वास करतो. हे परमेश्वरा, तुला मिळवल्यावर मला स्वर्गाची इच्छा उरली नाही, कारण फक्त तुझ्या चरणी मला स्वर्गापेक्षा जास्त आनंद वाटतो. श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे की इथे कोण आपले आणि कोण परके यांची चिंता करणं सोडून दे आणि आपल्या कर्तव्याच्या मार्गावर चाल, कारण आज आपण जे काही आहोत ती देवाची देणगी आहे. हा श्वास, हे जीवन देखील सर्व ईश्वराची देणगी आहे. भक्ती केली म्हणजे जीवनात अडचणी येत नाहीत असे नाही. अडचणी येतात, पण त्यालाही आपल्याला त्रास न देता निघून जातात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.